नमस्कार मित्रांनो, मी महेश बायकर आज तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. सर्वात पहिले आज आपण बघणार आहोत कॅन्डल फॉर्मेशन. कॅन्डल कोणत्या प्रकारात फॉर्म होते, नंतर त्याच प्रकारे कॅन्डल कशी रन होते, कॅन्डलचा हाय काय असतो, कॅन्डलचा लो काय असतो, कॅन्डलची बॉडी काय असते, विक कशाला म्हणतात, या गोष्टी आज आपण बघणार आहोत. हे जे बघतोय आपण ते फॉरेक्स मार्केट आहे, इंडियन मार्केट नाही आहे. त्यामुळे आपण आज गोल्डमध्ये ट्रेड केलेला आहे, पण ते फॉरेक्समध्ये केलेलं आहे. तुम्हाला फक्त मी एवढंच सांगणार आहे आज की कोणत्या प्रकारे मार्केट फॉर्म होते ते. तर बघू शकतो आपण या ठिकाणी या ठिकाणी एक बनलेली ती म्हणजे माराबुजू कॅन्डल. बरोबर, या कॅन्डलचा जो काय हाय होता तो इथे ब्रेक झालेला आहे, पण नॉर्मल. मग तो ब्रेक कसा व्हायला पाहिजे, तो पण त्याच कॅन्डलने ब्रेक झाला तरच मार्केट वरती जाणार. बरोबर. दुसरं इथे एक बनलेले हॅमर. बरोबर, मग हॅमर बनली आहे त्याच्यामुळे हे काय असतं, जेव्हा हॅमर टॉपवर बनते त्याला काय म्हणतात, इथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहे. आणि जेव्हा हॅमर ही बॉटमला बनते, या ठिकाणी कुठेतरी हॅमर बनली आहे, बरोबर, तर तिथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहे. ही बघा ही हॅमर. ओके, तर आता आपण बघूया. इथे बघा, आता लाईव्ह एक्झाम्पल आहे. आपण बघूया आता ही जर कॅन्डल वरती क्लोज झाली तर इथून परत मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहे. मग हे कसं कळतं, हे फक्त कॅन्डलस्टिकवरनं कळतं. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स या गोष्टी जिथे असतील तिथे कोणती कॅन्डल बनल्यावर वरती जाणारी किंवा सपोर्ट कधी ब्रेक करणारी, या गोष्टी आपल्याला कळतं. ते फक्त कॅन्डलस्टिकवरनं कळतं. ठीक आहे, बघा गुगलवर या, आपण बघूया कॅन्डलस्टिक पॅटर्न. ठीक आहे, एक इमेज घेऊन मी तुम्हाला सिंपल वेमध्ये एकदम सांगतो. आता बघूया आपण एक इमेज चेक करतो मी, म्हणजे तुम्हाला कळेल. हे जे काय आहे ते कॅन्डलचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघूया. ही माराबुजू कॅन्डल आहे, ही डोजी कॅन्डल आहे, ही शूटिंग स्टार आहे, स्पिनिंग टॉप आहे, ड्रॅगन फ्लाय डोजी आहे. यांचे काय उपयोग आहे, ह्या कॅन्डल का फॉर्म होतात, ह्या गोष्टी आपण नंतर बघूया. ठीक आहे, आत्ता जे आहे ते आपण बघू फक्त कॅन्डल कशी फॉर्म होते ते. ओके, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल या दोनच प्रकारचे कॅन्डल असतात. ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, वरती जाणारी किंवा तिथे बाईंग पोझिशन आहे. आणि दुसरं म्हणजे रेड कॅन्डल. रेड कॅन्डल म्हणजे काय, खाली येणारी, म्हणजेच काय, तिथे सेलिंग प्रेशर आहे. बरोबर. आता जेव्हा मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये असतं तेव्हा कोणती कॅन्डल असते, ग्रीन कॅन्डल असते. सम अमाऊंट ऑफ जिथे प्रॉफिट बुकिंग होतो तिथे रेड कॅन्डल होते. बरोबर आहे. मग असं आहे का की मार्केट वरती चाललंय म्हणजे याचा अर्थ की ग्रीनच कॅन्डल तयार होणार आहे, असं अजिबात नसतं. कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होते, कुठेतरी परत बाईंग होते, कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होते. हे बघा एक्झॅक्ट या लोकेशनमध्ये बघा, आता इथे मार्केट पडत आहे. बरोबर, इन शॉर्ट प्रॉफिट बुकिंग होते. तर इथे बघा, इथे रेड, परत इथे ग्रीन, इथे रेड, इथे परत ग्रीन, इथे रेड, परत ग्रीन, इथे रेड. ओके, म्हणजेच काय, आता इथे बघा अप ट्रेंडमध्ये बघूया. अप ट्रेंडमध्ये असं आहे का कुठे रेडच नाही आहे. बरोबर, मग हे काय असतं, एक छोटं सम अमाऊंट ऑफ प्रॉफिट बुकिंग असते. बरोबर. दुसरी गोष्ट आपण बघूया, ही जे काय आहे तुमची, हिला म्हणता बॉडी. बरोबर, जेव्हा मार्केट ओपन होतं, जेव्हा पहिली कॅन्डल ओपन होते मार्केटची, हिला काय म्हणतात, ओपनिंग प्राइस. इथून मार्केट वरती चाललंय, हिला म्हणतात ओपनिंग प्राइस. मार्केटची कॅन्डल जिथे क्लोज होणार आहे तिला म्हणतात क्लोजिंग प्राइस. आणि हे काय असतं, हे काय असतं, प्रेशर असतं. कोणतं, सेलिंग प्रेशर असतं, बाईंग प्रेशर असतं. ठीक आहे, याला काय म्हणता, विक म्हणता, VICK, विक. ओके, मग हा काय आहे, विकचा हाय आहे, हा काय आहे, लो आहे. ठीक आहे, ही झाली तुमची बुलिश कॅन्डल. त्याच प्रकारे आपण बघूया बिअरिश कॅन्डल. बिअरिश कॅन्डलचं अपोजिट असतं. बिअरिश कॅन्डल म्हणजे काय, खाली जाणारी, मग ती ओपन कुठे होणार, वरती. बरोबर, त्याच्यानंतर ती कुठे येणार, खाली येणार. बरोबर, म्हणजे तिथे काय देणार, ती क्लोजिंग देणार. ओके, मग त्या जी काही बेरिश कॅन्डल आहे तिचा हा काय झाला, हाय झाला, आणि हा काय झाला, लो झाला. बरोबर,
बट आता बघा, आपण बघतो जेव्हा बेरिश कॅन्डल ओपन होते ती क्लोज कुठे होते, इकडे होते. म्हणजे हिचा हाय कुठे पाहिजे, इथे पाहिजे, बरोबर. आणि हा काय पाहिजे, हिचा लो पाहिजे. हे मार्केटमध्ये होतं. हे जे पिक्चरमध्ये आहे ते ओके आहे, बट हे मार्केटमध्ये होतं, बरोबर. मग हे मधलं काय असतं, बॉडी असते. ही काय असते, वीक असते. ठीक. आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघूया. ठीक आहे. आता बघा कॅन्डल कशा फॉर्म होतात ते. ठीक आहे. आता इथे कॅन्डल फॉर्म झाली. जेव्हा ही कॅन्डल ह्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग होईल, या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग होईल, हे बघा, ह्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग होईल ना, तेव्हा ती ग्रीन कॅन्डल तयार होईल. पण आता या कॅन्डलच्या खाली चालली आहे, बरोबर, म्हणून ती रेड कॅन्डल फॉर्म होते. कळतंय. आता इकडे बघा, ही कॅन्डल तयार झाली. ह्या कॅन्डलच्या वरती जेव्हा क्लोज पोझिशन येते तेव्हा ती ग्रीन तयार होते. त्याचनंतर ही कॅन्डल बेअरिश आहे, म्हणजे हिचा हाय कुठे आला, खाली आला. बट हिची इथे सेलिंग प्रेशर असल्यामुळे ही कॅन्डल क्लोज कुठे झाली, खाली झाली, म्हणून ही रेड कॅन्डल तयार झाली. कॅन्डलचं फॉर्मेशन अशाच प्रकारे होतं, समजलं. दुसरी गोष्ट बघूया आपण. जेव्हा हे कॅन्डल फॉर्मेशन होत असतं त्यावेळी प्रत्येक कॅन्डल काही ना काही सांगत असते. ठीक आहे. मग कोणती कॅन्डल काय सांगते, कशा प्रकारे सांगते, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, बरोबर आहे. ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.